मित्रहो नमस्कार. मुलांची परीक्षा झाली आणि शाळांना सुट्टी लागली की वेध लागतात ते आउटिंगचे. शहराच्या कोलाहलापासून दूर शांत निवांत ठिकाणी जाण्याची इच्छा होते. येथील गरम वातावरणापासून थोडी सुटका व्हावी म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सहलीचे बेत आखले जातात. आम्ही सुद्धा असाच एक छान प्लॅन केलेला आहे. मंडळी नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला. माझ्यासोबत आहेत ते आमचे फॅमिली मेंबर्स. हाय. आणि आम्ही चाललो आहोत पाचगणी महाबळेश्वरला. एक विठ्ठल कामतचं जे हॉटेल आहे, या हॉटेलवर आम्ही नाश्ता करून आम्ही आता पुढे निघत आहोत. इथूनच पुढे खंबाटकी घाट लागेल आता, आणि खंबाटकी घाटाच्या पुढे वेळेवरनं वाई फाट्यावरनं आम्ही जाणार आहोत पाचगणीला. हॅपी जर्नी. पुणे ते पाचगणी साधारण 120 किलोमीटरचं अंतर, म्हणजेच 2.5 ते 3 तासाचा प्रवास. आणि पुढे आणखी 18 किलोमीटर महाबळेश्वर. समोर आपल्याला जो डोंगर दिसतोय तो आहे खंबाटकी घाट, आणि हाच घाट क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. हाय, एन्जॉय द वीकेंड. चलो लॉन्ग ड्राइव पर. आपण आता खंबाटकी घाटातनं प्रवास करत आहोत. पर्यटकांसाठी एक महत्त्वाची सूचना: वेळेहून वाईकडे जाण्याचा मार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कारणास्तव बंद असल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन सुरूर कवठे या गावातनं वाईकडे जावं लागतं. वाईच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे पाचगणीच्या दिशेने निघालो आहोत. पाचगणीला जाताना आपल्याला पसरणी घाट लागतो. वाई ते पाचगणी साधारण 14 किलोमीटरचं अंतर आहे, आणि हा पूर्ण घाट रस्ता आहे. वळणावळणाचा असणारा हा घाट रस्ता फारसा अवघड नाही. या घाटातील थंडगार हवा आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे प्रवास अगदी सुखकर होतो. या पसरणी घाटातील आल्हाददायक प्रवास करून आपण माथ्यावर पोचतो ते पाचगणी हिल स्टेशनला. पाचगणी येथील शांतीवन रिसॉर्ट या स्टेट बँकेच्या हॉलिडे होमवर आम्ही राहणार आहोत. मित्रहो, पाचगणी बस स्थानकाजवळ आपण आता पोचलो आहोत. येथूनच पाठीमागे साधारण 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर शांतीवन रिसॉर्ट आहे. पाचगणीतील अगदी मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या शांतीवन रिसॉर्टमधील काही रूम्स स्टेट बँक व्यवस्थापनाने आपल्या स्टाफसाठी हॉलिडे होम म्हणून राखीव ठेवलेले आहेत. येथील पार्किंगची सोय, सुंदर असे कॉटेजेस, डायनिंग एरिया, प्रशस्त लॉन्स आणि येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण, त्यामुळे हे एक राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथील काही रूम्स जरी स्टेट बँकेसाठी राखीव असले तरीसुद्धा इतर पर्यटकांसाठीही येथे राहण्याची सोय होऊ शकते. सीझनप्रमाणे येथे चार्जेस आकारले जातात. येथे एका कॉटेजमध्ये खाली 2 आणि वर 2 असे 4 रूम्स आहेत, आणि एक हॉल सर्वांसाठी कॉमन आहे. या रिसॉर्टचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. चला, मी तुम्हाला इथला परिसर आणि रूम्स दाखवतो. हा कॉमन हॉल आहे, आणि इथे खाली 2 आणि वरती 2 असे 4 रूम्स आहेत. सर्व रूम्स सेल्फ कंटेन आणि AC आहेत. स्टेट बँकेने आपल्या स्टाफसाठी खूप छान हॉलिडे होम उपलब्ध करून दिलेले आहेत. स्टेट बँक मॅनेजमेंटचे खूप खूप आभार.
मित्रहो, पाचगणीमध्ये फिरण्यासाठी 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट आणि टेबल लँड. मुख्य म्हणजे प्रत्येक स्पॉट इथून साधारणतः 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या तिन्ही पॉईंट्सना एका दिवसात आपण सहज भेट देऊ शकतो. आम्ही आलो आहोत पारसी पॉईंटला. हा पॉईंट पाचगणीहून महाबळेश्वरच्या दिशेने 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अगदी रस्त्याला लागूनच असलेला हा पॉईंट पाहण्यासाठी आवर्जून पर्यटक इथे थांबतात. या पॉईंटवरनं दिसणारं निसर्गाचं एक वेगळंच विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. येथे मुलांना खेळण्यासाठी बागेत काही साधनं आहेत, खाण्यासाठी विविध स्टॉल्स आहेत आणि समोर अशी खोल दरी आहे आणि खूप छान असं कृष्णा व्हॅलीचं दर्शन आपल्याला इथे होतं. समोर आपल्याला सह्याद्रीच्या लांबलचक डोंगररांगा आणि कृष्णा नदीचं सुंदर असं दर्शन होतं. इथूनच आपल्याला पाचगणीच्या एका डोंगर कड्यावर चाललेलं पॅराग्लायडिंगचंही दर्शन होतं. पाचगणीतील प्रत्येक पॉईंटवरनं आपल्याला वेगळा व्ह्यू पाहायला मिळतो. तसंच निसर्गाचं आणि येथील सह्याद्रीचं खूप छान दर्शन होतं. पारसी पॉईंट पाहून आणि येथे फिरून आम्ही आता पुढे चाललो आहोत सिडनी पॉईंट पाहायला. पाचगणी बसस्टँडपासनं वाईच्या दिशेने साधारण 3 किलोमीटर अंतरावर हा सिडनी पॉईंट आहे. उंच डोंगरावर असणाऱ्या या सिडनी पॉईंटपर्यंत आपल्याला गाडीने जाता येतं. या पॉईंटवरनं आपल्याला पाचगणीचा चौफेर व्ह्यू पाहायला मिळतो. येथे समोरच गाडी पार्क करून तसेच काही पायऱ्या चढून आपल्याला वरती टॉपला जावं लागतं. हा पॉईंट खूपच सुंदर असून या सिडनी पॉईंटच्या लोकेशनवर अनेक चित्रपटांतील गाणी चित्रित झालेली आहेत. चला, मी तुम्हाला हा पॉईंट तसेच येथून दिसणाऱ्या आजूबाजूच्या परिसराचं दृश्य दाखवतो. येथून समोरच आपल्याला टेबल लँडचा एक उंच असा कडा दिसत आहे.
मस्त लागते काका. इकडे बघ. लवकर खायची ती करून जाईल. तर तुम्ही पण खावा नाही. हे आई आई सिडनी पॉईंट पाहून आम्ही आता आमच्या रिसॉर्टवर चाललो आहोत. तिथे जेवण करणार, थोडी विश्रांती घेणार आणि मग आम्ही जाणार आहोत टेबल लँड फिरायला. मित्र हो, आम्ही आलो आहोत टेबल लँडवर. पाचगणीचा हा एक क्लायमॅक्स पॉईंट, पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण. पाचगणीतील सर्वोच्च बिंदू असं म्हटलं जाणारं हे टेबल लँड अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. पाचगणीला येणारे सर्व पर्यटक टेबल लँडला आवर्जून भेट देतात. येथे कॉर्नरला पठाराचा एक भाग खचल्यामुळे मोठी घळ पडलेली आपल्याला समोर दिसत आहे. टेबल लँडवरनं दिसणारं सूर्यास्ताचं हे विहंगम दृश्य आपणा सर्वांसाठी. समुद्रसपाटीपासून साधारण 4500 फूट उंचीवर असणाऱ्या या टेबल लँडवर अनेक जुन्या नव्या चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. अगदीच सांगायचं झालं तर तारे जमीन पर हा चित्रपट पूर्णपणे पाचगणीमध्येच बनवलेला आहे. या सुंदर अशा मालवत्या सायंकाळी टेबल लँडवर फिरण्याची मजाच काही वेगळी आहे. मित्रांनो, समोर आपल्याला जे ग्राउंड आणि पायऱ्या असलेलं ॲम्पी थिएटर दिसतंय ते आहे तारे जमीन पर या पिक्चरमधलं शूटिंग लोकेशन. या चित्रपटात शाळेतील लहान मुलांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन याच लोकेशनवर चित्रित करण्यात आलेली आहे.
मित्रहो, पाचगणीतील पारसी पॉईंट पाहून, सिडनी पॉईंट फिरून आणि येथील या टेबल लँडवरचा विहंगम असा सूर्यास्त अनुभवून आम्ही आता रिसॉर्टकडे परतत आहोत. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रहो, पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या महाबळेश्वरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.